जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तुमचं सुद्धा इंटरनेट आहे बिना काय यूज करता जर संपत असेल तर मी तुम्हाला एक 2 ते 3 अशा मोबाईलमध्ये सेटिंग्स आहे, ह्या सेटिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अप्लाय करायच्या आणि त्यानंतर तुमचं जे की इंटरनेट आहे ते लवकर संपणार नाही। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारची बेल आयकन ही ऑन करा आणि हा व्हिडिओ आहे तो शेअर ही नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचं इंटरनेट जे की आहे लवकर संपत होतं का नाही। सगळ्यात पहिले आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये आहे ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। ज्या काही मी गोष्टी सांगत आहे त्या प्रॉपर तुम्हाला अप्लाय करून घ्यायच्या। बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांचं इंटरनेट आहे ते लवकर संपतं, म्हणजे जे काही सुद्धा ते यूज करत नाही, इंस्टाग्राम यूज करत नाहीत, यूट्यूब यूज करत नाहीत, काही सुद्धा यूज करत नाहीत, पण त्यांचं इंटरनेट आहे ते अचानक संपतं। तर तुम्हाला सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय सेटिंग्स करायचे ते सगळ्यात पहिले समजून घ्या। सगळ्यात पहिले जी सेटिंग करायची आहे त्यासाठी तुम्हाला जायचं आहे सेटिंगमध्ये, जायचं तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आणि येथे एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट एक लक्षात ठेवा, सॉफ्टवेअर अपडेट हा ऑप्शन बऱ्याचशा जणांच्यात असतो मोबाईलमध्ये, पण वर खाली असू शकतो। जर तुम्हाला हा भेटला नाही तर तुम्हाला काय करायचं सर्च बारमध्ये जायचा आणि येथे तुम्हाला सॉफ्टवेअर अशा पद्धतीने सॉफ्टवेअर अपडेट असतं, सॉफ्टवेअर अपडेट जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला इथे ऑप्शन आहे तो भेटून जाईल। जसं की बघू शकता इथे माझ्यात इथे ऑलरेडी आला आहे जो की आहे सॉफ्टवेअर अपडेट। असा तुम्हाला जी काय सर्च करायचं सॉफ्टवेअर नुसतं टाकला तरी तो ऑप्शन येऊन जाईल। त्यानंतर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे माझ्यात कसं ऑटो डाउनलोड इथे वायफायवर आहे, बघू शकता जी की ऑन आहे वायफाय। जर इथे ऑटो डाउनलोडिंगवर जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे 2 ऑप्शन्स भेटू शकतात। ह्या मोबाईलमध्ये माझ्या भेटत नाहीत, पण दुसऱ्या मोबाईलमध्ये मला 2 ऑप्शन भेटतात। एक माझ्या मोबाईलचा इंटरनेट म्हणजे इथे ऑटो डाउनलोड जी काय डाटा अशा पद्धतीचा ऑप्शन असतो, दुसरी गोष्ट ऑटो डाउनलोड वायफाय, हा 2 ऑप्शन असतात। त्यातला तुम्हाला सांगतो डायरेक्ट काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात लास्टचा जो काही ऑप्शन असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा। नाहीतर असा जर ऑप्शन असेल सॅमसंगचा जर फोन असेल तर तुम्हाला हा ऑप्शन असणार आहे अशा टाईपमध्ये, तर हे ऑप्शन तुम्हाला बंद करून घ्यायचं आहे। याने होतं काय, जी की डाउनलोड जी की इन्स्टॉल तुमचं अपडेट जी की डाउनलोड असेल ह्याच्यावर सुद्धा क्लिक करून जी काही हे अपडेट आलं आहे माझ्या फोनमध्ये, समजा जर इथे डाउनलोड जर ती अपडेट होत असेल ऑटोमॅटिक, म्हणजे जी की तुम्ही सेट केलं असेल की इंटरनेट चालू केलं ऑटोमॅटिक जर तुमच्या मोबाईलचा अपडेट होत असेल तर इंटरनेट आहे ते तुमचं लगेच समाप्त होणार आहे। हे एकदा तुम्हाला सेटिंग चेक करून घ्यायचं आहे। दुसरं एक सेटिंग सांगतो एकदम सिंपल सेटिंग आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे। सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे। त्यानंतर इथे तुमचा लोगो दिसेल तुम्हाला, त्या लोगोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। हे सेटिंग इम्पॉर्टंट आहे त्यामुळे चेक करा। त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन इथे बघू शकता मॅनेज अँड डिव्हाइसचा एक ऑप्शन भेटेल, बघू शकता त्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर येथे तुम्हाला अपडेट अवेलेबलचा एक ऑप्शन भेटतो, म्हणजे की तुमच्या मोबाईलमध्ये जितक्या ॲप्स आहेत किती अपडेटला ॲप्स आले आहेत ते दिसे माझ्या 51 ॲप्स जे काही आहेत अपडेटला आले आहेत, तर त्या एकदा क्लिक करून पाहायचं आहे आणि येथून तुम्हाला एकदा माहिती करून घ्यायचं आहे। ऑटोमॅटिक तर आपल्या ॲप्स आहेत त्या अपडेट तर होत नाहीत ना, जर असं जर होत असेल तर समजायचं तुमचं इंटरनेट आहे ते 100% तुमचं संपत आहे, कारण की तुम्ही कुठल्या गेम्स डाउनलोड केले असतील, गेम तुम्हाला मध्ये 1 GB 2 GBचे गेम्स असतात आणि त्यात अपडेट आल्यानंतर ते ऑटोमॅटिक डाउनलोड होतात काही कंडिशनमध्ये। एवढ्या ॲप्स माझ्या जे काही अपडेटला आले आहेत, समजा जर हे ऑटोमॅटिक जर अपडेट होत असेल, थोडंसं मी इंटरनेट आहे ते माझं ऑन करून घेतो। जर बघू शकता इथून मी फेसशी ओपन करून घेतो, जसं की इथून मी बॅक घेतलं आहे, बघू शकता हे जर सगळ्या ॲप्लिकेशन ऑटोमॅटिक जर अपडेट होत असत्या तर बघू शकता इंटरनेट आहे ते माझं लगेच संपणार आहे। ओके, हे झालं एक दुसरं सेटिंग, जी की लास्ट तिसरं जी सेटिंग आहे सर्वात इम्पॉर्टंट। जर हा प्रॉब्लेम असेल तुमच्यात की ऑटोमॅटिक जर ॲप अपडेट होत असतील तर ते सगळ्यात पहिले ते तुम्हाला ते बंद करायचे कशात ते सांगतो लास्टला। या प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथून तुम्हाला एक ऑप्शन भेटतो बघू शकता सेटिंगचा, इथे तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन भेटतो बघू शकता, त्या सेटिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे नेटवर्कचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता, त्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर इंटरफेस येईल। इथं एक ऑप्शन भेटतो ऑटो अपडेट ॲपचा एक ऑप्शन आहे, बघू शकता हा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। इथे तुम्हाला काय असेल तुमचं इथं अपडेट वायफाय बघू शकता मोबाईल डाटा अशा पद्धतीने ऑप्शनवर जर ह्याच्यावर जर असेल तर समजायचं की तुमचा जी काही ह्याच्यावर जर अशा पद्धती क्लिक असेल तर ऑटोमॅटिक आहे ते अपडेट होण्यास सगळ्या ॲप्लिकेशन जर हे सिलेक्ट असेल तर तुम्हाला इथे काय डोंट ऑटो अपडेट ॲपचा एक ऑप्शन भेटेल, तो क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर जोपर्यंत तुम्ही अपडेट करत नाही तोपर्यंत अपडेट होणार नाहीत, कुठलेच ॲप अपडेट होणार नाही। जर तुमचं हा जर ऑप्शन वर क्लिक असेल तर तुमचं इंटरनेट आहे ते लगेच संपणार आहे आणि जर तुमचा हा जर तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुमचा अपडेट आहे ते ऑटोमॅटिक अपडेट होणार नाही कोणतीसुद्धा ॲप जोपर्यंत तुम्ही अपडेट करत नाही। ही झाली आपली जी काही सेटिंग। त्यानंतर लास्ट जी सर्वात इम्पॉर्टंट एक सेटिंग सांगतो, ही एक तुम्हाला चेकिंग करून घ्यायचं। त्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचा आणि सर्च बारमध्ये तुम्हाला ते ॲपचं सर्च करायचं। जर ऑप्शन तुम्हाला भेटला नाही तर माझ्या तिथे बुश ॲपचा एक ऑप्शन भेटला, तो क्लिक करून घ्या
त्यानंतर येथून ॲप्स जे काही बघू शकता जे की बॅकग्राऊंडला ॲप्स डाटा खात असतात, बरेचसे ॲप्स जे काही असतात जसं की बघू शकता ही जी ॲप आहे ह्या ॲपवर मी क्लिक केलं त्यानंतर इथं मोबाईल डाटाचा एक मला ऑप्शन मिळतो तेव्हा मी क्लिक केलं तर बघू शकता ऑल बॅकग्राऊंड डाटा युजेसचा एक ऑप्शन आहे, ह्याला बंद करून घ्यायचा. असं तुमचं बघायचं कुठल्या ॲप बॅकग्राऊंडला जास्त डाटा खात्यात त्यांचा जे काही आहे त्या सेटिंगमध्ये जाऊन ऑल बॅकग्राऊंड डाटा युजेस हे सेटिंग तुम्हाला बंद करून घ्या. यानंतर तुमचं जे की आहे इंटरनेट ते संपणार नाही आणि जे की इंटरनेट आहे ते तुमचं जास्त वेळ राहणार आहे. हे सेटिंग्स तुम्हाला माहिती होते का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, शेअरिंग नक्की करा. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.